हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आता सकाळच्या किती वाजले ते माहिती आहे का? बरोबर 11:15 वाजले त्या. आणि मी आलो 10 वाजता. 10 वाजता आलो. आई दारं धरत होती. मग आता आईला काय म्हणलं, आता आई जेवायला लागली. झालं आईचं जेवण. आईला म्हणलं आता तू निवांत बस तिथं, आता मी दारं धरतो. कारण आता किती राहिली ती माहिती आहे का? 1 आणि 2 पाडगी राहिली ती. बघू आज पण 3:30 वाजेपर्यंत जेवढं होईल का नाही माहीत नाही काय. कारण पाणी पेत येतं भरपूर. हडकं आता वरच्यावर काय झालं, ऊन वाढायला लागले त्याच्यामुळे पाणी पेत पेत येते. असू दे. आज मकर संक्रांतीच्या ज्या आहेत, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा. माझ्या सबस्क्रायबर मित्रांना शुभेच्छा. आणि जे कोण नवीन बघतं त्यांना पण शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आई आलेली आहे जेवण करून. आणि येताना गरीबाला पाण्याची बाटली पण घेऊन आली. काय का जरा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आईला. आईला खूप खूप शुभेच्छा. ऑनलाईन त्या सेल्फी व्हिडिओ मध्ये डावा दिसतंय ना, तिथं बरोबर सरळ दिसतंय, त्याच्यामुळे डाव्या हाताने. ही तुझा उजवा हात, मग उजव्या हाताने देतो मग. आता जर जेवण केले, बस की जरा बस. सारखं बघण्यासारखं गवत गवत सारखं गवतच इचते. फवारण घ्यायचं का? आता फरक दिसायला जरा. इकडं पिवळं पिवळं दिसायला लागले बघ गहू. इकडं बघ, ही पण जरा थोडं सुकलेलं दिसायला. आता ह्याला झालं की आता 10 दिवस झालं इकडं पाणी दिलेलं आणि इकडं पाणी न दिलेलं, फरक दिसून येते. आता बस जरा निवांत थोडं. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. उजव्या हातानं शुभेच्छा. हां आता आला बघ, बॅक कॅमेऱ्यानं उजवा हात आला. खूप खूप शुभेच्छा. चल यूट्यूब फॅमिलीला म्हण की शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा म्हण की. माझ्या लोकांना इकडं बघून म्हण की सगळ्याला हां. शुभेच्छा. आईला म्हणायला पण ये नाही. सगळ्याला शुभेच्छा. असू दे बस आता निवांत. उगा ती गहूच म्हणते बघ, उगा गवत येच बसते. आता जर जेवण आली बस की काय शांत. हो सारखं तुझ्या मारे एवढं एवढं गवत दिसते. मी तर वैतागून गेलो आईला सांगून. सारखं फवारलं की सगळं जातंय की हिवून निघून जाते. हात बसत नाही म्हणून काय करावं आता. सारखं ती गवत यायचं. आपलं काय नाही यार, दार वळवणे आणि निवांत बसणे. भरत आला बघ. आज होईल का नाही एवढं 2 पाडगे? एवढं तर होते. हं? टाइम सकाळी आई 7 वाजता आली. सकाळी 7 वाजल्यापासून आता 11 वाजत आले. एक पाडगं होऊन एवढं किती 1 2 3 4 5 नंबरला चालू आहे. आता 3:30 वाजेपर्यंत बघू होतंय का नाही. कारण आता त्यामध्ये अगोदर होत होतं, लाईटीच्या व्होल्टेजमुळं पण पाणी कमी येतंय ना त्याच्यामुळं. आणि आता काय झालं, ऊन पण लई कडक पडायला लागले, त्याच्यामुळं हडका लागले दमादमानं. त्याच्यामुळं टाईम लागला. नाही तर गेल्या आठवड्यात लगेच झालं पाणी. 3 दिवसात पूर्ण 7 पाडगे भिजवून, म्हणजे 1 एकरभर भिजवून कंप्लीट. आणि ओल्यात ओलं परत लागोपाठ पाणी दिलं ना, लगे होते पाणी. ह्या बारीनं काय झालं, 15 दिवस उशीर झाला. काय 15 नाही, 8च दिवस. 8 दिवस उशीर झाला तरी पण रान हडकलं होतं. आणि अजून पण पाणी पित येते नाही. काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? व्होल्टेज कमी असते इकडचं. आता दिवसाची लाईट असल्यामुळं सगळ्यांचं चालू आहे. व्होल्टेज कमी असल्यामुळं जरा थोडं स्लो पाणी येते. बारीक स्लो नाही, बारीक पाणी येते जरा. एवढं पण बारीक येत नाही, येते बऱ्यापैकी, पण टाईम लागते भरायला. दुपारच्या 12:30 वाजले त्या. आणि वरच्यावर एवढं गरम व्हायला लागले ना, लय गरम व्हायला लागले. आता किती झाले, आता शेवटचं आता ही 2 सारं झालं की मग पुढं 2 पाडगे राहते ते. आणि वेळ आहे 3:30. बघू आता 3:30पर्यंत एवढं होतं आहे का नाही काय माहीत नाही. पाणी तर चालू आहे, पण पाणी लय प्यायला लागले. आता ही गेलं, आता ही पाडगा आहे ना, आता ही उद्यावरच गेलं. आता ह्या पाडग्याच्या इथं शेवटच्या साऱ्याला पाणी चालू आहे. हळूहळू असं पीत येते पाणी. हे का लय पाणी लागायला लागले. आता ऊनच तेवढं आहे. मळ्यामध्ये पाणी जात जात का नाही भरत येते. पाणी फास्ट आहे, पण वेळ लागायला लागला भरायला. असं अडवून बाण टाकून भरावं लागते. कसं दिसतंय बघा, हिरवा दाट आला आहे. आता पाणी दिलं तसं वरचीवर उंची वाढायला लागली. आता ही पाडगं उद्या भिजवून घ्यायचं. चला निघालो आता घराकडं. 3:30 वाजल्या त्याबरोबर. जाईपर्यंत एक 10-15 मिनिट तर लागते. ऊन पण बघा कसं आले पाठीमागनं. कशी बघते रानात नाल्यावर. ओळखू येत नाही का माणसं तुला? रानात नाल्यावर गेवा लावा मकर संक्रांती भारी काढलं. ही काय आहे? वा तिळगुळ. रांगोळीतच सगळ्या तिळगुळ गेलाय. मला इकडं गुलाबीच झाले सगळं. आलो बाबा घरी. आता दमलोय. आता जरा फ्रेश व्हायचं आणि चहा प्यायचा.
बरोबर 4 वाजले ते बघा. शेपाची भाजी जरा पिवळी पिवळी दिसायला लागली बघा. एवा थोडी दी तिला यावाला नीट करायला बघ दिसते का नाही. ही किती टाकली बघ खाली भाजी दिसत नाही म्हणते. पिवळं कसं काय झाली भाजी पण गारव्यान झाली. मेथीची भाजी त्याला बघून करावं लागते. कधी कधी त्या मेथीच्या भाजीत का नाही आळ्या असते त्या. चला संध्याकाळ झालेली आहे 5:30 वाजले त्या. आणि आज जरा लईच उकडायला लागलेला आज. आता 5:30 वाजले त्या तरीसुद्धा जरा घाम यायला लागलाय. हळूहळू उन्हाळा जवळ यायला लागलाय. होय आहे थंडी कमी व्हायला लागली आणि उकडायला लागली. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.